नमस्कार, TV9 स्पेशल रिपोर्ट मध्ये मी प्रज्ञा कुलकर्णी। नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, पण या उत्सवात सुद्धा राजकीय रंग पाहायला मिळतात। मुंबईमधल्या विविध भागामध्ये मनसेनं भोंडल्याचं आयोजन करून त्यात फक्त मराठी गाणीच वाजवण्याचं फरमान काढलंय। गुजराती विरोधात मनसेची ही खेळ तर नाही ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। नवरात्रोत्सवात राजकारणाचाही रंग। मनसेनं आखलाय दांडिया वर्सेस भोंडल्याचा डाव। मुंबईतल्या विविध भागात भोंडल्याचं आयोजन। मनसेच्या कार्यक्रमात गुजराती गाण्यांवर बंदी। फक्त मराठी गाण्यांवरच धरणार ताल। गुजराती विरुद्ध मनसेची ही नवी खेळी। दांडियाला भोंडल्याचा पर्याय देण्याचा प्रयत्न। आता दांडियातही राजकारण। हस्त नक्षत्रातला भोंडला आता नवरात्रोत्सवात सुद्धा पाहायला मिळतोय, पण त्यामागची कारण मीमांसा थोडी वेगळी आहे। हे भोंडले मनसेकडून आयोजित केलेले असल्यानं ते राजकीय स्वरूपाचे असणार हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही। त्यामुळे इतक्या वर्षामध्ये कधीही समोर न आलेला गरबा विरुद्ध भोंडला सगळ्यांनाच भुवया उंचवायला लावणार आहे। दांडिया किंवा गरबा हा प्रामुख्यानं गुजराती समाजाचा सांस्कृतिक कार्यक्रम। मात्र मुंबई या कॉस्मोपॉलिटियन शहरात गुजरातींबरोबरच मराठींसह विविध भाषिक लोकही या कार्यक्रमात सहभागी होतात। आता याच नवरात्रोत्सवाच्या काळात मुंबईतल्या अंधेरी ते दहिसर या भागात मनसेनं भोंडल्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। मनसेनं आयोजित केलेल्या या भोंडल्याच्या कार्यक्रमात केवळ मराठी गाणीच वाजवण्यात येत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनानी वेळोवेळी भोंडला साजरा केलेला आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच नाही केलाय। कुठेतरी असं वाटलं की आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, पण आपण महाराष्ट्राची संस्कृतीबद्दल आपण काही करत नाही। आपण त्या परंपरेबद्दल फक्त बोलतो आहे, पण आता आपणच रस्त्यावर उतरूया आणि आपले सण साजरा करूया आपल्या पद्धतीने। मनसेनं आयोजित केलेल्या या भोंडल्याच्या कार्यक्रमात गुजराती गाणी न वाजवण्याचं एक प्रकारे फरमानच मनसेनं सोडलंय। मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याचा मनसेचा हा प्रयत्न असला तरी गुजरातींच्या विरोधात मनसेची ही नवी खेळी तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली। आपण गरबा खेळतो, आपण कुठेतरी असं मानलेलं जातं की नवरात्री म्हणजे गुजराती लोकांचं कार्यक्रम आहे, पण असं नाहीये। आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि मराठी लोकांचं सण नवरात्री आहे आणि आम्ही त्याच पद्धतीने हे साजरा करतो। गुजराती विरोधाचं कार्ड वापरून मराठीचा टक्का आपल्या पाठी राहील या दृष्टीनं हा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। एकूणच काय तर भोंडल्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नवरात्रोत्सवात राजकारणाचा रंगही मिसळलाय का, याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तुषार शिट्टे, TV9 मराठी, मुंबई।